कान्स चित्रपट महोत्सवात मराठीचा डंका. मंडळी, कालपासून तुमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कान्सच्या रेड कार्पेट इव्हेंटचे फोटोज व्हायरल झालेत. मात्र यावेळी कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची चर्चा रंगली नाही. यावेळी कान्सच्या फोटोमध्ये मार्केट खाल्लं आहे मराठी सिनेतारकांनी. 4 दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीला बघून प्रेक्षकांना आनंद झालाय. प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या प्राजक्ता माळी यांचा मराठमोळा लुक सुद्धा चांगला चर्चेत आलाय. या व्यतिरिक्त कोकण हार्टेड गर्ल अंकिता बालावलकर, जयंती वागधरे अशा अनेकांचा वावर चर्चेचा विषय ठरलाय. त्याचबरोबर जागतिक स्तरावर रंगलेला अभिजात मराठी OTTचा ऐतिहासिक शुभारंभ सोहळा सुद्धा यावेळी लक्षणीय ठरला. चित्रपटातील अभिनेत्यांबरोबरच अनेक सिनेरसिक कान्स फिल्म फेस्टिवलची आणि महोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. या चित्रपट महोत्सवात असं नेमकं काय खास आहे? या लोकप्रियतेमागचा इतिहास काय आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संदेश घुले. MHA-MTV मध्ये आपलं स्वागत. जागतिक स्तरावर नामांकित अशा 5 ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न होतात. व्हेनिस, बर्लिन, टोरंटो, सनडान्स आणि फ्रान्सच्या किनारपट्टीवरील कान्स येथे चित्रसृष्टीची मांदियाळी आपल्याला अनुभवायला मिळते. वास्तविक पाहता कान्स इथल्या चित्रपट महोत्सवाची सुरुवातच एका वादातून झाली. त्या काळात युरोपमध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिवलचा दबदबा होता. 1938 साली इटलीचा हुकुमशहा बेनितो मुसोलिनी आणि जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरने व्हेनिस फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करून प्रचारकी चित्रपटांना सर्वोच्च पुरस्कार देण्यास भाग पाडलं. या हस्तक्षेपाला विरोध आणि पर्याय म्हणूनच फ्रान्सने कान्स महोत्सवाची सुरुवात केली. शीतयुद्धाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध बिघडू नयेत म्हणून काही चित्रपटांना महोत्सवातून वगळण्यात आलं होतं. कान्सच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय आणि सामाजिक वाद घडला तो 1968 साली. त्या वर्षी फ्रान्समध्ये कामगार आणि विद्यार्थ्यांचं देशव्यापी ऐतिहासिक आंदोलन सुरू होतं. फ्रेंच चित्रपट अभिलेखशास्त्रज्ञ आणि चित्रपट संरक्षणाचे प्रणेते अशी ओळख असणाऱ्या हेनरी लँग्लोय यांना पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ जान-लुक गोदार्द, फ्रेंकोई त्रुफा आणि लुई माल यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांनी महोत्सवाचं स्क्रीनिंग मध्येच थांबवलं. शेवटी कोणताही पुरस्कार न देता हा महोत्सव 5 दिवस आधीच रद्द करावा लागला होता. कान्स महोत्सवामध्ये पाम डिओर, ग्रँड प्रिक्स, ज्युरी प्राइज अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. कान्स चित्रपट महोत्सव आणि भारतीय सिनेसृष्टीचं सुद्धा एक अनोखं नातं आहे. कान्सच्या पहिल्याच महोत्सवात चेतन आनंद दिग्दर्शित नीचा नगर या चित्रपटाने महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार मिळवला होता. सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली यांच्या या चित्रपटाला बेस्ट ह्युमन डॉक्युमेंटचा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त भारतीय समांतर सिनेमाच्या माध्यमातून नवीन आविष्कार घडवणाऱ्या दिग्गजांचा सुद्धा या महोत्सवात सन्मान करण्यात आला. काळाच्या ओघात विषयांचे नवनवीन मापदंड तयार करून सर्जनशील कलाकृतींचा सन्मान करण्याचं काम कान्स चित्रपट महोत्सवात केलं गेलं. कान्स महोत्सवात चित्रपटांचे परीक्षण करण्यासाठी आतापर्यंत अनेक भारतीय दिग्गजांना परीक्षक म्हणून सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय. चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून देश-विदेशातील कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी इथल्या निमंत्रितांना मिळते. त्याचबरोबर सिनेमाच्या भवितव्याबाबत उहापोह करणारी विविध चर्चासत्र, विशेष कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. यावर्षी मराठी भाषेला समर्पित डिजिटल मनोरंजन व्यासपीठ अभिजात मराठी OTTचा जागतिक शुभारंभ कान्स चित्रपट महोत्सवातील प्रतिष्ठित अशा इंडिया पॅव्हिलियनमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. या भव्य अनावरण सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं अभिजात मराठी AIचं सादरीकरण. मराठी आशय अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, बहुभाषिक स्तरावर त्याची उपलब्धता वाढवणं आणि प्रेक्षकांचा अनुभव अधिक स्मार्ट व सुलभ बनवणं या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं. चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून समाजाला विचार देणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. यावर्षी मराठी चित्रपट सृष्टीतले 2 सिनेमे कान्सच्या पडद्यावर झळकणार आहेत. या सिनेमांची नावं काय आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MHA-MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.